हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मस्त खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू। आणि मी तुम्हाला खात्री देते की लाडू अजिबात कडक होणार नाही, मस्त खुसखुशीत होणार आणि खातानाही अजिबात त्रास होणार नाही। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वात आधी इथे तीळ भाजून घ्यायचे आहे। मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहे। तीळ भाजताना मोठ्या आचेवर नाही तर मध्यम आचेवर, मध्यमपेक्षाही थोड्या कमी आचेवर भाजायचे आहे, म्हणजे तीळ एकसारखे खमंग भाजले जातील। तर बघा इथे तीळ आपले खमंग भाजून झालेले आहेत। तर आपले तीळ भाजून झाले की यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे। तर इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। अर्धा किलो तीळ घेतले होते म्हणूनच अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। सारख्याला सारखंच प्रमाण घ्यायचं आहे। तर कढईमध्ये मी 1 चम्मच साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे। गुळामध्ये पाणी बिनी काही टाकायची गरज नाही आहे, कारण की गूळच विरघळतो, पाक वगैरे करायचा नाही आहे। फक्त गूळ आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि विरघळून घ्यायचा आहे। तर मध्यम आचेवर गूळ विरघळू द्यायचा आहे। गूळ विरघळला की गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच तीळ टाकून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस चालू नाही ठेवायचा, गॅस बंद करून द्यायचा आणि तीळ हे मिक्स करून घ्यायचे। तर हे बघा इथे मी हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडी वेलची पूड टाकलेली आहे। वेलची पूड टाकल्यानंतर मी थोडं जायफळ टाकलेलं आहे। लाडू बांधायच्या वेळेस आपल्या हाताला चटका नाही बसला पाहिजे, म्हणून काय करायचं तर 1 चम्मच घ्यायचा, त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि ते ताटामध्ये काढून घ्यायचं, त्यामुळे ते थोडं थंड होईल आणि आपल्या हाताला चटका नाही बसणार। हे बघा असे छानपैकी लाडू बांधून घ्यायचे आहे। तुम्हाला जर हाताला तूप लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। बघा असं थोडं थोडं मिश्रण काढायचं आणि लाडू बांधायचे। बघा किती छान लाडू बांधले जात आहे। हो, तुम्ही आतापर्यंत मोम्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, कारण की आता मकर संक्रांती स्पेशल खूप भन्नाट रेसिपीज येणार आहे, जेणेकरून त्या पटकन तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर तयार आहे आपले खुसखुशीत तिळगुळाचे लाडू। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका।